रामटेक तालुक्यातील देवलापर परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। मौदी गावातील आदिवासी शेतकरी अशोक उईके यांच्या मृत्यूमुळे परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। रामटेक तालुक्यातील देवलापार आदिवासी बहुल परिसरात वाघांच्या हल्ल्यांनी थैमान घातले। पावणे 1 संघ वनपरिक्षेत्रातील मौदी गावात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात 57 वर्षीय अशोक राधेश्याम उईके यांचा मृतदेह अत्यंत भीषण अवस्थेत सापडला। सकाळी चरायला गेलेल्या गायी घरी परतल्या नाहीत म्हणून अशोक उईके शेताकडे गेले, मात्र ते घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली। कुटुंबियांच्या माहितीवरून देवलापार पोलीस स्टेशनचे ठाणेदार नारायण तुरकुंडे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बनसोड यांनी शोध मोहीम सुरू केली। रात्री 8:30च्या सुमारास चारगाव बीट क्रमांक 887च्या जंगलात नरडीचा घोड घेतलेला, मुंडके धडापासून विभक्त, हातपाय तोडलेला अशा छिन्नविच्छिन्न अवस्थेत असलेला मृतदेह आढळला। या दृश्यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली। पोलीस आणि वन विभागाने पंचनामा करून पुढील तपास सुरू केला। ही घटना उघड होताच मौदी गावासहित परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं। वन विभागाने संबंधित वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात केले, तसेच परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे। नागरिकांना रात्री बाहेर न जाण्याचे, शेतीकाम करताना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले। या घटनेनंतर मानवी वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर स्वरूपात पुढे आला आहे।